नमस्कार सर. आपण सचिन साळसे साहेबाच्या गावात आलेलो आहे. निपाणा गाव आहे. तर यांची आज पेरणी झालेली आहे. आपण पेरणी उरकलेली आहे, बरोबर. यांना तरी सुद्धा आपलं सॉफ्ट तंत्रज्ञान वापरायचं होतं, परंतु यावर्षीचा जो सीझन आहे सगळं मागं पुढे हे सुरू आहे. तर यांची आज पेरणी उरकलेली आहे. तर यांना आपण जी स्लरी आहे, जे आपण खत टाकून त्याचं विघटन करून घेतो, त्या स्लरीमध्ये थोडा बदल करतोय. आता खत यांनी पेरणीसोबत ऑलरेडी दिलेलं आहे. आपण काय करतोय, की विघटनची सेपरेट स्लरी बनवून घेतोय आणि ही स्लरी मग आपण त्या प्लॉटवर डायरेक्ट फवारणार आहे. तर हा किती 2 एकराची स्लरी बनवतोय आपण. 2 एकराच्या स्लरीसाठी आपण 1 लिटर विघटन टाकलं. गूळ किती होता? 5 किलो गूळ आणि पाणी ही 100 लिटरची टाकी. तर याच्यामध्ये ही स्लरी बनणार 5 दिवसात. ठीक आहे. आणि 5 दिवसानंतर आता तुमचा फवारणीचा कसा प्लॅन आहे? म्हणजे तुम्ही आधी फवारून तणनाशक फवारून. बरं. तर ते आपलं डिसिजन घ्या. जर सेपरेट फवारू शकले तर फारच चांगलं. आणि यांचा व्हिडिओ, यांचा जो प्लॉट आहे हा आपण आता स्लरी पासून सुरू केलेला आहे. हा हार्वेस्टिंग पर्यंत टप्प्याटप्प्यात दर 15-20 दिवसात 1 महिन्यात आपण व्हिडिओ बनवणार आहे. आणि काय काय बदल होतो प्लॉटवर कम्पॅरेटिव्ह, कारण यांचं टोटल क्षेत्र टोटल किती आहे आपलं? 10 एकर आहे. त्याच्यापैकी 2 एकरामध्ये हे सॉफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करतायत. तर आपल्या वेगवेगळ्या स्लऱ्या, आपल्या वेगवेगळ्या फवारण्या या 2 एकरावर आपण करणार आणि नंतर आपण कम्पॅरेटिव्ह ऑब्झर्वेशन घेऊ की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे.